नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या 5 मे 2026 चा एक जी आर आला. एमपीएससीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गट ब अराजपत्रित आणि गट क सगळ्या एक्झाम जवळपास एमपीएससीच्या कार्यक्षेत्रात केल्यात. काही अपवाद सोडले तर त्यामध्ये पोलीस भरती सोडलं, मनपाच्या जाहिरात सोडल्या तर त्यात येत नाहीये आणि गट ड ची पदं पण आहे. मग आता एक प्रश्न विद्यार्थ्यांकडे विचारला जातोय की सर, शिक्षक भरतीची जी एक्झामची प्रोसेस आहे ही प्रोसेस एमपीएससी अंतर्गत गेली का, जाऊ शकते का? सो त्यासाठीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये आपण समजून घेऊया की शिक्षक भरतीची टीईटी असेल, टेट असेल, ही परीक्षा कोण घेणार, एमपीएससी की आयबीपीएस, पवित्र पोर्टल की पुणे परिषद. आता याबद्दल मी तुम्हाला अपडेट देतो, पण तत्पूर्वी तुम्हाला हा जी आर दाखवून देतो. बघा, हा जी आर आहे 5 मे 2026 चा जी आर आहे, जो की सामान्य प्रशासन विभागाने हा जी आर दिलाय. त्याची हेडिंग आहे भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणेबाबत. आता तुम्हाला माहिती असेल, शिक्षक भरतीमध्ये ज्या एक्झाम घेतल्या जातात त्या एक्झाम मध्ये प्रोसेस कशी असते, तर त्यामध्ये पहिली प्रोसेस असते की तुम्हाला ही एक्झाम ऑनलाईन स्वरूपातली एक्झाम, बघा टीईटीची एक्झाम आहे तुमची ऑफलाईन स्वरूपातली. बघा, टीईटी तुमची होते ऑफलाईन स्वरूपातली, जी की पुणे परिषदेकडून घेतली जाते, पुणे परिषद. नंतर टेट तुमची एक्झाम होते, टेट ही तुम्हाला आयबीपीएस ने आतापर्यंत घेतलेली आहे, इथून पुढे पण आयबीपीएस कंटिन्यूस करेल. आणि राहिलं पवित्र पोर्टल, तर पवित्र पोर्टलवरती आता मागील जी आर नुसार हे पुणे परिषद पूर्ण राबवणार आहे. ओके, पुणे परिषद आहे. सो असा हा प्रोसेस आतापर्यंत होतो. मग इथे आता एमपीएससीचा जो जी आर आलाय त्यानुसार बऱ्याचशा एक्झाम एमपीएससी वर्ग झालेला आहे. सो एमपीएससी ह्या एक्झाम घेणार आहे का, तर याचं उत्तर आहे नो. घेऊ शकते का, याचे उत्तर आहे नो. सो सध्या जी प्रोसेस शिक्षक भरतीची चालू आहे ती ऍज इट इज आहे, त्यामध्ये एमपीएससीचा काही रोल नसणार आहे. या संदर्भातलं त्यांचा जी आर आपण बघितला तर जी आर मध्ये त्यांनी मेन्शन केलं. बघा, जी आर मध्ये हा 6 नंबरचा पॉईंट तुम्ही ते बघू शकतात. बघा, 6 नंबरचा पॉईंट आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्यतिरिक्त स्वतंत्र शासकीय यंत्रणेद्वारे भरती करण्यात येणाऱ्या. आता स्वतंत्र शासकीय यंत्रणा म्हणजे कोणती? शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल स्वतंत्र शासकीय यंत्रणा आहे, आयबीपीएस पण स्वतंत्र यंत्रणा आहे, शासकीय नाही पण स्वतंत्र आहे. सो शासकीय यंत्रणा पवित्र पोर्टल आहे, तर पवित्र पोर्टल मार्फतच ही भरती होणार आहे. सो येणाऱ्या संवर्गांना वरील परिच्छेद क्रमांक 1 येथे नमूद सुधारणा लागू होणार नाहीत. या संवर्गाची भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच चालू राहील, जी आतापर्यंत चालू होती. उदाहरण त्यांनी दिलंय की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती असेल तर पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे. पोलीस भरती बोर्डद्वारे पोलीस भरती होते, पोलीस भरतीद्वारेच होणार आहे. यामध्ये काही बदल नाहीये. तो शिक्षक भरती बद्दल सेपरेट सांगायचं म्हटलं, स्पेशल सांगायचं म्हटलं तर ऍज इट इज आहे, त्याच्यामध्ये काही बदल त्यांनी करण्यात आलेला नाहीये. एमपीएससीच्या या जी आर मध्ये स्पेशल त्यांनी हा उल्लेख पण केलेला आहे. सेम तुम्ही जर महाराष्ट्र शासनाचं राजपत्र पण त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. 4 मे 2026 ला हे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आणि त्यामध्ये शेवटची लाईन जर आपण बघितली तर त्यात त्यांनी सांगितलंय, राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित आणि गट क, ज्यामध्ये काय सोडलं त्यांनी, अपवादात्मक पोलीस आणि शिक्षक भरती आणि वाहन चालक व्यतिरिक्त अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वगळून सर्व पद ही एमपीएससीच्या वर्गात गेलेली आहे, एमपीएससी कंडक्ट करणार आहे. तो शिक्षक भरतीचा विचार करता शिक्षक भरती ही एमपीएससी कडे घेतली जाणार नाही आणि भविष्यात पण होणार नाही. सो दोन्ही प्रूफ तुम्हाला मी दाखवले, जी आर मधला पॉईंट पण दाखवला आणि हे राजपत्र आहे ते पण मी तुम्हाला दाखवलंय. सो यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की एमपीएससी कडे शिक्षक भरती जाणार नाहीये. या संदर्भात अजून काही तुम्हाला प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा आणि याबद्दलची नवनवीन अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि विशेष शिक्षक भरतीची टीटी एक्झाम येऊ घातली त्यासाठी द्रोणा 10.0 ची बॅच चालू झाली. आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन ऍपची लिंक दिली, डाउनलोड करा आणि हवी ती बॅच जॉईन करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.